नक्की ना. जा बाय बाय. नका व्हिडिओ नका बनवतो, फाईन माझ्यावर पडेल. गावाला आहे का. हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी जाणार आहे वेणेखोल, श्री क्षेत्र वेणेखोलला, जिकडे जाण्याची मला खूप दिवसापासूनची इच्छा होती. दररोज नेहमी गाडीतून जाते त्यांना बघायचे की मला इकडे जायचं आहे, पण जाण्याचा योग काय एवढे जुळत नव्हते. पण आज फायनली मी आज गेलेले आहे श्री क्षेत्र वेणेखोलला. आणि हे मंदिर जेवढं लांबून छान दिसतं ना, त्यापेक्षा जवळून अजून छान दिसतं. इथे काम चालू आहे, म्हणजे अजून मंदिराचं पूर्ण असं काम झालेलं नाही आहे, पण खूप भारी दिसतं लांबून सुद्धा आणि जवळून सुद्धा. खूप छान बारकाईने त्या मंदिराची कामं केलेली आहे. खूप छान वाटलं इथे येऊन मला. आणि इथलं आजूबाजू परिसर पण खूप मस्त आहे. या मंदिराची बांधणी ही केदारनाथ मंदिरासारखीच केलेली आहे. गावातील 4 लोक केदारनाथला फिरायला गेलेले, दर्शनासाठी गेलेले आणि त्यांना तिथलं मंदिर आवडलं आणि त्यांची अशी इच्छा होती की आपल्या गावातही आपल्या केदारेश्वराचं मंदिर अशाच प्रमाणे बांधलं जावं. त्यांच्या इच्छेपुढे आणि गावातल्या गावकऱ्यांच्या सपोर्टमुळे हे मंदिर असं छान असं उभं राहिलेलं आहे. म्हणजे मला जी माहिती मिळालेली आहे तिथल्या ग्रामस्थांकडून हेच मी तुमच्याबरोबर शेअर करते. जी मला माहिती आहे, जर चुकत असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये येऊन सांगू शकता आणि जर बरोबर असेल तर तेही मला येऊन सांगू शकता. तर त्याप्रमाणे इथं मंदिर असं मस्त उभं करण्यात आलेलं आहे आणि खूप छान आहे. जवळून तुम्ही बघाल ना, अगदी केदारनाथ सारखंच मंदिर आहे. ते सगळं तिथलं म्हणजे खूप छान आहे आणि आजूबाजूचा परिसरही खूप मस्त आहे. ग्रामस्थही तिथले खूप छान आहेत, सपोर्टिव्ह आहेत. पण तुम्ही जेव्हा फिरायला जाल तेव्हा त्यांची मदत घ्या. त्यांच्या सपोर्टनेच त्यांच्या मदतीनेच तिथे सगळे वावर करा. त्यांचे जे काही नियम अटी असतील ते फॉलो करा आणि आजूबाजूचा परिसरही स्वच्छ ठेवा. खूप छान परिसर आहे आणि जिथेही आपली एक जबाबदारी असते, आपण ज्या ठिकाणी जाऊ तिथला परिसर आपण स्वच्छ ठेवावा. तिथे आपल्यामुळे काही घाण न झालेलीच चांगली. आणि आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करते. कसा वाटला हा नक्की मला कमेंट करून सांगा आणि परत भेटू अजून एका छानशा ब्लॉगमध्ये.